गुड मॉर्निंग. आज सगळे रिस्टार्ट आलेले आहेत पाली सुधागडला. सुधागड हा पालीपासून खूप लांब आहे आणि पालीला दिसतो तो सरसगड. आपण ट्रेक केलेला. आता करू सुधागड. चला आपण आलेलो आहोत आता पाली फाट्यावर. इथे आलेलो आहोत आपण. आणि जर तुम्हाला मुंबई पनवेल वरून यायचं असेल तर पेन, वडखल, नंतर पाली फाटा, नंतर सुधागड जायला लागेल. चला नाश्ता करून आपला झालेला आहे आणि इथे उत्तम मिसल आणि वडापाव मस्त भेटतो. तर तुम्ही पण इथे आलात पाली फाट्यावर तर या दुकानाला नक्की विजिट करा. आणि चला आता आपण जाऊया पुढे. आपण आलो पालीला. आपल्याला सरसगड बघा. सरसगड कसा सरस आहे पालीमध्ये. चला जाऊया. भिजत पालीला तर एंट्री झालेली आहे आपली. पालीला आल्यानंतर पहिले आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेतो आणि मगच ट्रेक चालू करतो. तर पहिले आपण गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला चला जाऊया आतमध्ये. चला मंदिरात तर एंट्री झालेली आहे आणि बघा सगळे एका लाईनीत आलेले कसे पाया पडतात. चला आपण पुढे जाऊया मंदिरात. कॅमेरा तर चालू नाही आहे. चला बघा कुठे गेलं तरी सुधारणार नाही. या पाण्यात मासं बघायला चाललं ते बघा. हे बघ कसं मासं बघतात. हे बघ कसला हसतात बघा त्या. अरे सुधारणार. हे बघ कसं मासं बघतात बघा. चला आपण जाऊया निघूया. तर चला पालीवरून सरळ रोडवरून आले. हा सरळ रोड बिरा आपला इथे जातो वॉटरफॉलला. आणि तिथेच आपल्याला पाचापूर असतो दिसलेला. तिथं बोर्ड लावलेलाच आहे आणि इथे लावलेला आहे सुधागड. तर हे बघा अशी कमानी लागेल. तिथून आतमध्ये टाकायला लागेल आणि नंतर पुढे सुधागड आहे. तर चला गाड्याच्या पायथ्याशी आता आपण पोहोचलेलो आहोत. आणि गाडी खराब झाली. हे बघा हात बघा. गाडी खराब झालेली. गाडी दुरुस्त केली. ते दादा आले म्हणून नशीब लवकरच झालेले. आणि इथे शाळा आहे आणि इथे गाड्या पार्किंग केलेत. आपल्या पण गाड्या इथेच पार्किंग केलेत आणि सगळे निघालेले आहेत. हे गाव शाळा आहे. आणि हे बघा इथून आपला ट्रेक चालू होतोय सरळ या बोर्डाजवळून. इथून सगळे चला क्लायमेट चेंज झाले आणि बघा कसले धावत आशिष आणि साईनाथ लवकर धावत चाललेले आहे. आणि सगळे तर दमलेले आहेत. आणि फायनली पहिली सीडी लागलेली आहे. आणि पहिल्या सीडी जवळ आलेलो आहोत. आणि बघूया आता सीडी वाजलेली आहे 1:30 आणि पहिलाच घाम फुटलेला आहे. बघा आपल्याला कातलात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आणि सरसगडाची आठवण येते आपल्याला. सरसगडला पण अशाच पायऱ्या आहेत कोरलेल्या. तर बघा पुढे जाऊया चला. आणि साईडचा व्ह्यू बघा. साईडचा एक नंबर व्ह्यू आहे. आणि आपण पुढे चाललोत आणि एक नंबर वाटत. चला आणि आता लगेच खालून वरती आल्यानंतर लगेच सेकंड नंबर पायऱ्या लागतात. आणि साईडूनच आपल्याला जुन्या पायऱ्या दिसतात. हे बघा जुनी सीडी होती आणि आता या नवीन पायऱ्या आहेत. थोड्याशा ब्रेक नंतर परत आपण चालायला सुरुवात केलेली आहे आणि फुल एनर्जी जागून. आणि इथे बॉलिंग टाकायला आलेलं आहे. आणि याला तर राजने तर आज अंघोलच नाही केली त्यामुळे तो तसाच आलेला आहे. डायरेक्ट उठला. सकाळी त्याला सायनात बोलवायला गेला चल जाऊ आणि तो आला. आत्ताशी बघा ट्रेकला अजून 1 तास पण नाही झाला आणि सगळ्यांची हालत खराब झाली. बघा कशी मागून येतात. चल एक नंबर. आणि हे बघ भरलेली चष्माकांची तरी पोरीची घावलेली आहे. बघू ओ क्लास. थोड्या पुढे आल्यानंतर आपल्याला मस्त पायऱ्या लागलेल्या आहेत बघा. पुढ्यावरती आल्यानंतर आपण मस्त फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत. सुधागडवर मस्त पायऱ्या आहेत. आणि आपली पहिली राजधानी राजगड, नंतर त्यानंतर दुसरी राजधानी शोधताना आपल्याला सुधागड हे नाव पण चर्चेत होते. नंतर दुसरी राजधानी रायगड इथे बनवली गेली.
आणि ह्या पायऱ्या बघा डायरेक्ट तिथून स्टार्ट झालेल्या आहेत आणि डायरेक्ट वरती आहेत आणि डायरेक्ट वरती गेल्यानंतर अशा सरळ पायऱ्या आहेत. आपले रिस्टार वरती गेलेलेच आहेत, ते सांगतात सरळ पायऱ्या आहेत. तर बघूया चला. तर आपण पोचलेलो आहोत आणि हे बघा 2 कातल आहेत आणि त्याच्या मधून पायऱ्या कोरलेल्या आहेत. हा पहिला कातल आणि हा दुसरा कातल, त्याच्या मधून पायऱ्या कोरलेल्या आहेत. कातनामधनं पाणी घेतलेलं आहे आणि ते पित आहेत. आणि सुधागडला हे स्थानिक रहिवासी बोराईचा गड असे म्हणतात, कारण वरती बोराईचे मंदिर आहे. त्यानंतर जिल्हा स्वराज्यात आल्यानंतर नाव त्याचे सुधागड पडलेले आहे. चला. आणि हा पाणी बघा, असं वाटतं की बिस्लरीचाच पाणी आहे, पण ते नाही, ते पाणी हे आहे, आम्ही भरलेलं आहे पियायला. तर आमचं पाणी संपलेलं आहे, त्यामुळे आम्ही पाणी इथून भरून ठेवलेलं आहे. आणि पायऱ्या बघा एकदम कशा. वरती आल्यानंतर लगेच आपल्याला चिलखतीचा बुरुज दिसतोय आणि त्याच्यासोबत एक पाण्याची टाकी पण आहे. तर चला. बोलता येणार कारण इथे एक प्लेस मस्त आहे, तर आपण एक्सप्लोर करूया. चला जाऊया, त्याच्यात बघूया कसं वाटतं. दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर हा पाण्याची टाकी नसून आतमध्ये काय आहे ते बघूया आपण. चला माझ्या मागे मागे या सर्वांनी आणि आपण खालती जाऊया, बघूया काय आहे. सुधागडवर आल्यानंतर आपल्याला छोटीशी गुफा दिसते. गुफा नसून दुसरीकडे जाण्याचा मार्ग आहे आणि बघूया आपण खालती खालती चाललेलो, आपल्याला कसं वाटतं. तर चला. पहिलेच वरती आल्यानंतर चिलखती बुरुजाजवळच आहे. चिलखती बुरुजाच्या जस्ट खाली आपल्याला दिसतं ते. आणि हे बघा, तर असं वाकून यायला लागतं आणि वाकून आल्यानंतर हे बघा. चला हे बघा कसं वाकून यायला लागतं असं. आणि इथे हे आहे एक भिंत आणि ही बुरुजाची भिंत. जर लांबून गोळी बारूद झाला तर आपल्याला सुरक्षित हे भिंत ठेवते आणि ही भिंत सुरक्षित राहते गाड्याची. तर ही सेफ्टी आपण बुलेट प्रूफ जॅकेट असं बोलू शकता गाड्याचा. तर बघा सगळ्या बुरुजाच्या साईडून कसं आहे. तर चला आपले रिस्टार आलेले आहेत. काटा रुपला इथे काटा करता ते सांगलेला कोणी तुला ही मस्करी करायला. ब्लॉगरच नाही झालेला आहे आमचा. कसा काढतो बघा, बघा असं काढतो. पण फायनल निघलेला आहे काटा. पाऊस बघा कसा आलेला आहे, एक नंबर पाऊस आलेला आहे. आणि असा पाऊस येतो बघा. दुसऱ्या साईडून आल्यानंतर आपल्याला हे बघा आणि दुसरा बुरुज आहे इथे, दुसरा बुरुज आहे. तर बघूया आपण. हाईला निसता हे बघा तिथे पाणी दिसतं एकदम क्लिअर. इथे तिथे जायचं आहे पोहायला. तर तिथे जायला आपल्याला किती टाइम लागेल सांगता येत नाही, पण आपण नक्की जाऊया. इथून ट्रेक चालू केला आणि इथून असं आलो. नंतर इथे आपल्याला एक सीडी लागली, इथे दुसरी सीडी लागली आपल्याला आणि आपण असं वरती आलेलो. आणि हा चिलखती बुरुज हा बघा दुसरा. आणि हा तो आपल्याला मागून झेंडा दिसत होता तो. आणि आमचे फोटो काढतच आहेत. आणि हे बघा ह्या साईडला बघा. गडावर आल्यानंतर आपल्याला वाड्याचे अवशेष दिसतात, जागोजागी वाड्याचे अवशेष दिसतात बघा. आणि किती मोठा आहे हा सुधागड, पूर्ण मोठा. इथे पण वाड्याचे अवशेष दिसतात. आणि हा कमल तले महादेव सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. तर चला मंदिराकडे जाऊया. आणि मंदिराच्या बाहेरच आपल्याला मस्त बाप्पाची मूर्ती दिसते ही बघा. आणि त्याच्या आतमध्ये मंदिर आहे. तर चला मंदिरात जाऊया. मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर थोडे पुढे आल्यावर आपल्याला इथे पण अवशेष दिसते गाड्याचे. पूर्ण गाड्याचे म्हणजे
सगळे बांधकामाचे अवशेष दिसतात आपल्याला. ते बघून झाल्यावर पुढे जाऊया चला. आणि पायऱ्या परत एकदा लागल्या, पण ह्या दगडांच्या पायऱ्या आहेत, कोरलेल्या नाहीत बघा. चला आणि आशिष पुढेच आहे आणि त्याच्या मागे साईनाथ. चला, भोराई मातेचं मंदिर आहे इथे आणि या किल्ल्याला स्थानिक लोक भोराईचं मंदिरच म्हणतात. बघा किती मस्त मंदिर आहे आणि मंदिर जुनं आहे, पूर्णपणे जुनं आहे. मंदिराच्या समोरच एक वाघाची मूर्ती आहे, त्याचे मंदिर हे बघा. आणि मंदिराच्या बाहेरच आपल्याला हे बघा दगडावर शिल्पकृती कशी एकदम मस्त आहे. आणि मंदिराच्या बाहेरून आल्यावर आपल्याला समाधी दिसतात. हे बघा, तुम्हाला सगळ्या समाधी दिसतात. हे बघा, पूर्ण सगळ्या समाधी आहेत. आणि थोडं पुढे आल्यानंतर समाधी बघून झाल्यानंतर हे बघा तुम्हाला दाखवतो, एक नंबर म्हणजे डोळ्यांचं पाडणं फिरणारा बघा नजारा. बघा एक नंबर, काय नजारा आहे, एक नंबर. चला थोडेसे व्ह्यू बघितले, तैल बैलचे व्ह्यू बघितले आणि आपण पुढे खालती आलेलो आहोत. आपल्याला थोड्या पायऱ्या लागलेल्या आहेत दगडांच्या आणि आपण चाललेलो आहोत महादरवाजा बघायला. कारण तो महादरवाजा दुसऱ्या साईडून आहे आणि आपण आलेलो आहोत पाली साईडून, त्यामुळे महादरवाज्यातनं आपल्याला येता नाही आलं, म्हणून तिकडून आपण दुसऱ्या साईडून आलो आणि महादरवाजाकडे चाललेलो आहेत. तर चला, हे बघा सगळे चालले आहेत महादरवाजा बघायला. इथं रिस्टार बघा कसं पाणी डगरीतनं पाणी येतं, तो घेतो पियायला. चला फायनली आपल्याला बघायचा होता, जसा रायगड आहे तसा हा आहे सुधागड. बघा आणि बघा हुबेहूब रायगड सारखा आहे हा सुधागड. आणि वरती बघा ही तटबंदी बघा, महादरवाजा हा आहे दुसऱ्या साईडला महादरवाजा. आणि इकडे बघा हे बघा कातलातनं कसले कोरलेले आहेत. आणि हा वॉटरफॉलचा व्ह्यू बघा, एक नंबर नजारा आहे. आणि बघा महादरवाजा, आणि इथे सगळे फोटो काढायला आलेले आहेत. आणि हा बघा इकडे पुढे आपण जाऊया आणि थोडं बघूया, कारण इथे पुढे आल्यानंतर पूर्ण असा वाटतो की समोर काहीच नाही आहे. कारण जेव्हा दुश्मन येतात त्यांना काय वाटलं नाही पाहिजे की इथून आपला दरवाजा आहे की नाही. इथून बघा समोरून काहीच दिसत नाही, असं वाटतं पूर्ण तटबंदी आहे. आणि आम्हाला पाणी पाहिजे होतं आणि पाणी बघा एकदम थंडगार पाणी आहे आणि कसला मस्त पाणी आहे. आणि पाण्याची बाटली भरतात सगळ्यांनी, तोंड बिन धुवलेलं आहे. हे बघा, हे बघा सुधागडची एंट्री बघा, हा आहे महादरवाजा. आणि दरवाज्यातनं आतमध्ये, चला दरवाज्यातनं आतमध्ये आलेलो आहोत आपण. आणि हे बघा आत्ता जेस पडला असता. सुधागड महादरवाजातून बाहेर निघताना लगेच आपल्याला जोराचा पाऊस आलेला आहे. चला महादरवाजा बघून आपण परत आलेलो आहोत भोराईच्या मंदिराजवळ. आणि आता आपण चाललेलो आहोत, 5 वाजलेले आहेत. आम्ही लेट ट्रेक सुरू केला आणि आपल्याला तिथे दारू गोल्याची कोठारं बघता नाही आली. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय 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 बाय.